नमस्कार मित्रांनो, मी हरीश गुरु आणि पुन्हा एकदा आपल्या कोकणचे लेकर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. रामकृष्ण माऊली हरी. तर आमच्या अर्धकळे गावचा अखंड हरिनाम सप्ताह आता यावर्षी चालू होत आहे. गेले म्हणजे 45 वर्ष पूर्ण झालेले आहेत सप्त्याला आणि आता हे 46 वर्षात पदार्पण होत आहे. तर यावर्षी आमचा अर्धकळे गावचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात चालू आहे. तर आता आपण जरा आमच्याकडे वारकरी संप्रदायातील हे आमच्याकडे काका आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात. तर काका मला सांगा की आपला वारकरी संप्रदायातील आता आपला हा सप्ताह दरवर्षीप्रमाणे कसा चालतो हे सांगा जरा थोडक्यात. इथं महादेव मंदिरात सुरुवात होते. सुरुवात करताना आम्ही सगळी म्हणजे टाळ, विणा, पकवाद, कळस, गाथा, ज्ञानेश्वरी सगळ्याचं पूजन करून आम्ही इथून विणेकराच्या गळ्यात घालतो आणि विणेकराच्या गळ्यात घातल्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात होते. इथून प्रस्थान झाल्यानंतर ही दिंडी केदारलिंग मंदिरात पुढच्या कार्यक्रमासाठी निघून जाते. आता थोडं इथून भजन करून मग आम्ही आता इथून निघणार. तर आता आपण आमच्या अर्धकळे गावची आता ही परंपरा चालू आहे. तर आता हे सगळं इथे भजन करून मग आमची दिंडी आता वरती केदारलिंग मंदिरामध्ये जाणार. मग ते तिथून आमचा सप्ताह स्टार्ट होणार. तर तिथून आपण सगळा आता व्हिडिओ आपण सविस्तर बघू. चला. तर माऊली इथे महादेवा मंदिरा भोवतीनं 5 प्रदक्षिणा मारून ही दिंडी वरती आमच्या श्रीधनी केदारलिंग मंदिरामध्ये जाणार आहे. तर इथे आता 5 प्रदक्षिणा पूर्ण होतील. तिथून सरळ दिंडी आता केदारलिंग मंदिरामध्ये जाणार आहे. तर तिथे आपण जाऊयात, पुढे बघू.
तर माऊली आता महादेवाच्या मंदिरामधून ही दिंडी आलेली आहे. आता केदारनाथ मंदिरामध्ये आता आलेली आहे दिंडी. आपण इकडे पाहू शकता बघू. आपल्या केदारनाथ मंदिरामध्ये दिंडी आलेली आहे. तर माऊली केदारनाथ मंदिराचे ते दिंडी आलेले आहे. भजन करत करत आता मंदिरामध्ये येणार आहे. आपण बघूया दादा. तर माऊली आता मंदिरामध्ये भजन आरती झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात 1 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आमच्या इथे असतो. बाहेर आता मंडपामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम होणार. गावातील सर्व मंडळी आपला 7-8 दिवस काही कामधंदा सोडून आपल्या देवाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्सुकताने तिथे असतात. आपण काही प्रश्न विचारूयात. दादा मला सांगा, आता आपण आपला 7 दिवस सप्ताह चालू आहे आणि आता आपण सर्व 7-8 दिवस आपण मोठ्या उत्साहाने इथे काम करतो, कसं तुम्हाला वाटतं? आम्हाला याच्यात कसं ह्या काम करताना आम्हाला पूर्णपणे आनंद होतो, कारण हाचा कार्यक्रम आम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातला हा पहिला मोठा कार्यक्रम आहे. त्याच्या आम्हाला म्हणजे खुशी आहे. आणि त्याप्रमाणे आम्हाला कसं इथं काम करताना सगळे हौस मजा लोक येतात, बाहेरच्या गावचे लांबे लांबचे लोक येतात.
त्याच्यामुळे आम्हाला काम करायला पण बरं वाटतं आणि कामधंदा सोडून माणसं इथं सर्वसामान्य आपल्या गावातले बाहेरचे लोक इथं वावरतात. गावातील सर्व महिला आपल्या मोठा उत्साहाने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करत असतात. हा दरवर्षी साजरा करतो आपण आणि एकजुटीने साजरा करतो आणि उत्साहाने आणि आनंदात. काकांनी माहिती दिलं की मला आमच्या अखंड हरिनाम सप्ताह 45 वर्ष चालू आहे. हे 46 वर्षात पदार्पण सुरू आहे आणि मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम होत असतो. आणि आता आपल्याकडे महाप्रसाद चालू आहे. आता मंदिरामध्ये भजन आरती झाल्याच्या नंतर आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. तर मंडपामध्ये तुम्ही पाहू शकता तिकडे आपल्याला जिलेबी दिलाय, स्वीट दिलाय, तो पनीर दिलाय. त्यांचे देखील आपल्या सप्ताह कमिटीच्या वतीने मी आभार मानतो. सर्व ग्रामस्थ मंडळी यांना सर्वांना महाप्रसाद मिळणार आहे. तुम्ही गडबड करू नये. आपल्या कार्यकर्त्यांना तर माऊली आता महाप्रसाद झालेला आहे. आता महाप्रसादच्या नंतर संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ होणार आहे आणि 7 ते 9 कीर्तन होणार आहे आणि कीर्तनाच्या नंतर परत 9 ते 11 महाप्रसाद होणार आहे. तर आपण संध्याकाळी बघूचा. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता मंदिरामध्ये हरिपाठला सुरुवात झालेली आहे. त्याच्या आतमध्ये आपण जाऊयात. चला बघूयात. तर माऊली कीर्तनाचा टायमिंग आता चालू झालेला आहे. 7 ते 9 आता कीर्तन असतं. तर आता मंडपामध्ये कीर्तन चालू होत आहे. तर आपण बघूयात. चला आता स्टँड लावू. आता कीर्तन झालेलं आहे आणि आता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. आपण बघितलं तर मंडळात महाप्रसाद चालू आहे. तू काय बोलला पाहुण्याने थांबा पाहुणे बस पाव काय कृपया करून दादा नियम म्हणू नका.
वरनं बरीचशी लोक आहेत चुकीचं टाकणार दादा असं बरीचशी आहे मागं चौकास पी हे बाबू बघ तू त्याला डाल दे ना कसं काय करतो बोलू ना? तर माऊली आत्ताच महाप्रसादाचा कार्यक्रम झालेला आहे. तर आता थोड्या वेळाने आता इथे खालची गुरुवाडी तिचा मंदिरामध्ये जागर होणार आहे आणि जागर झाल्याच्या नंतर आता पुन्हा उद्या सकाळी अशाच पद्धतीने आपला सप्ताहाचा कार्यक्रम चालू राहणार आहे. तर आपण उद्याचा व्हिडिओ नक्की पाहूयात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला असेच आनंदाचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो, आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.